कधी असा विचार केलाय का, की आयुष्यातला सर्वात मोठा आणि खोल धडा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या भव्य वर्गात नाही, तर सकाळी ऑफिसला जाताना अडकलेल्या त्या भयानक ट्रॅफिक जॅममध्ये असू शकतो? ट्रॅफिक जॅम म्हणजे तो प्रचंड उकाडा आणि आजूबाजूला सतत वाजणारे ते गाड्यांचे हॉर्न कोणालाही वैताग आणतील. हो ना, म्हणजे चारही बाजूनी गाड्या अडकलेल्या असतात, मनात संतापाची लाट उसळत असते. पण नेमक्या त्याच क्षणी जर एखाद्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं आणि परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर ती साधी वैताग आणणारी घटना एका मोठ्या आत्मबोधात बदलू शकते का? नक्कीच बदलू शकते. आणि मला वाटतं आजची ही आपली सखोल चर्चा याच कल्पनेवर आधारित आहे. अगदी बरोबर. कारण आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या शिक्षणामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण विलक्षण होतात या अतिशय प्रभावी मूळ लेखनाचं विश्लेषण करणार आहोत, ज्यांना इंग्रजीत दी अल्केमी ऑफ लर्निंग असंही म्हटलंय. तर आपला आजचा उद्देश हाच आहे, हे शोधणं की शिक्षण म्हणजे केवळ कागदावर छापलेले मार्क किंवा भिंतीवर लावलेली पदवी नाहीये, तर आपल्या रोजच्या कंटाळवाण्या आणि साध्या क्षणांचं सुवर्ण क्षणांमध्ये रूपांतर करणारी ती एक अत्यंत जिवंत जादू आहे. आणि या प्रवासाची सुरुवात करताना मला अल्केमी हा शब्द खूप महत्वाचा वाटतो. खरं तर मी जेव्हा या शब्दाचा ऐतिहासिक विचार करत होतो, अल्केमी म्हणजे नक्की काय, तर लोखंडासारख्या सामान्य धातूचं सोन्यात रूपांतर करण्याची एक प्राचीन प्रक्रिया. अच्छा, म्हणजे इथे मानवी जीवनाला तो सामान्य धातू म्हटलाय का? अगदी तेच. विद्यावाचस्पती विद्यानंद इथे याच संकल्पनेचा वापर मानवी जीवनासाठी करतात. कारण बघा, मानवी जीवन हे केवळ जगण्यासाठी नाहीये, म्हणजे केवळ श्वास घेणे, अन्न मिळवणे आणि जैविकदृष्ट्या जिवंत राहणे. बरोबर आहे. जर आपण फक्त एवढंच करत असू, तर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये काय फरक उरला? एक्झॅक्टली. मूळ स्रोत अतिशय स्पष्टपणे सांगतो की मानवी जीवन हे समजून घेण्यासाठी आणि उन्नत होण्यासाठी आहे. हे जगणं एका सामान्य धातूसारखं असतं आणि त्याला अर्थपूर्ण सोन्यात बदलण्याचं रसायन म्हणजे खऱ्या अर्थाने घेतलेलं शिक्षण. क्या बात है. हे ऐकायला खूपच छान वाटतं. पण जेव्हा आपण शिक्षण हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्या मेंदूत एक ठराविक साचा तयार झालेला असतो. हो, तो शाळेचा साचा. हो, म्हणजे 11वी, 12वी, पदवी, मग एखादी नोकरी मिळवण्यासाठी दिलेली परीक्षा. आपण शिक्षणाला एका बॉक्समध्ये बंद करून टाकतो. आपण विचार करतो की एकदा का ती डिग्री मिळाली की आपलं शिक्षण पूर्ण झालं, आपण आता सुशिक्षित झालो. हा खूप मोठा गैरसमज आहे आपला. हो ना, पण विद्यानंद यांचं लेखन सांगतं की हे पुस्तकी ज्ञान आणि खरी जाणीव यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता हे थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं, पण मी विचार करत होते की समजा आपण ह्याला एका प्रिझमच्या किंवा भिंगाच्या रूपकातून पाहिलं तर. प्रिझमचं रूपक हे कसं काम करेल, थोडा सविस्तर सांगा ना. म्हणजे बघा, एखादा कच्चा काचेचा तुकडा असतो, ज्यातून प्रकाश आरपार जातो, पण तो विखुरलेला असतो. त्याला कसलीही दिशा नसते. शाळेत जाणं, माहिती गोळा करणं, पुस्तके वाचणं, हे कदाचित त्या काचेच्या तुकड्यावर साचलेली धूळ साफ करण्यासारखं असेल. धूळ साफ करणं, बरोबर. पण लेखकाने सांगितलेलं खरं शिक्षण म्हणजे ती काच घासून तिचे एका अचूक प्रिझममध्ये रूपांतर करणं. जेव्हा हा प्रिझम तयार होतो, तेव्हा त्याच्यातून जाणारा पांढरा प्रकाश म्हणजेच आयुष्यातील एखादी सामान्य घटना अनेक रंगांमध्ये आणि सखोल अर्थांमध्ये विभागली जाते. क्या बात है. म्हणजे या प्रक्रियेत तुम्ही फक्त नवीन माहिती मिळवत नाहीयेत, तर तुमचा मेंदू माहितीवर कशी प्रक्रिया करतो ते यंत्रच मुळापासून बदलत आहे. हे प्रिझमचं रूपक अतिशय अचूक आहे, कारण ते कसे या प्रश्नाचं उत्तर देतं. बहुतांश लोक असं म्हणतात की जास्त पुस्तकं वाचली की माणूस जास्त हुशार होतो, पण मूळ स्रोत माहिती गोळा करणे आणि दृष्टिकोन बदलणे यातली सीमारेषा स्पष्ट करतो. म्हणजे नुसती इन्फॉर्मेशन नकोय आपल्याला. अगदी. जेव्हा ती काच घासून प्रिझम तयार होतो, म्हणजेच जेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव निर्माण होते, तेव्हा व्यक्ती केवळ घटनांकडे वरवर पाहत नाही, ती व्यक्ती त्या घटनेमागची कारणं मीमांसा समजून घेते. तुम्ही मगाशी ट्रॅफिक जॅमचं उदाहरण दिलं होतं ना. तो प्रचंड वैताग. तिथे एक सामान्य पूर्वग्रह दूषित मन केवळ अडथळा पाहतं आणि संतापतं, पण एक शिक्षित मन ज्याला आत्मबोध झालाय ते एक सेकंड थांबतं. ते विचार करतं की हा अडथळा माझ्या नियंत्रणात आहे का, माझा संताप यावरचा उपाय आहे का. अच्छा, म्हणजे ही जी स्वतःच्याच विचारांकडे त्रयस्थपणे पाहण्याची क्षमता आहे, तीच त्या क्षणाला एक वेगळा अर्थ देते. अगदी बरोबर.
पण इथे मला एका गोष्टीवर थोडा विरोध दर्शवायचा आहे. म्हणजे कागदावर किंवा अशा तत्वज्ञानाच्या चर्चेत हे सगळं खूप सोपं वाटतं. ट्रॅफिक जॅमसारख्या किरकोळ गोष्टीत समतोल राखता येईलही. पण खऱ्या आयुष्यात जेव्हा एखादं मोठं संकट कोसळतं, हां, चिंता करण्याची असते ना, की माझ्यासोबतच असं का घडलं असा विचार करून माणूस कोसळून पडतो. हो, साहजिक आहे. मग अशा वेळी हे प्रिझमचं तत्वज्ञान खरोखर कसं काम करतं? हे केवळ कोरडं तत्वज्ञान तर नाही ना. हां, अत्यंत रास्त आणि कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच विद्यानंद यांच्या लेखनातला सर्वात मजबूत पैलू समोर येतो. मूळ स्रोत मानवी भावनांना नाकारत नाहीये. म्हणजे रडू येणं हे चुकीचं नाहीये. अजिबात नाही. भीती वाटणे, दुःख होणे किंवा रडू येणे ह्या नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहेत. आणि खरं शिक्षण माणसाला भावनाशून्य दगड बनवत नाही. पण फरक हा आहे की संकटाच्या वेळी एक अशिक्षित मन स्वतःला पूर्णपणे बळी किंवा विक्टीम मानून त्या अंधारात कायमचं बुडून जातं. स्वतःलाच दोष देत बसतं. अगदी. याउलट शिक्षित मनाकडे विवेक आणि संयम ही दोन महत्वाची हत्यारं असतात. आणि ही हत्यारं प्रत्यक्ष कशी वापरली जातात? कारण विवेकाचा अर्थ आपण सहसा चांगले वाईट ओळखणे असा घेतो. संकटात याचा काय उपयोग? इथे विवेकाचा अर्थ थोडा व्यापक आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा आपल्या मेंदूतील ॲमिगडाला आपल्याला लढा किंवा पळ काढा असा संदेश देतो. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. हो, हे एक जैविक सत्य आहे. पण खरं शिक्षण आपल्याला या घटनेच्या आणि आपल्या प्रतिक्रियेच्या मध्ये एक काय म्हणता येईल, एक क्षणाची पोकळी निर्माण करायला शिकवतं. एक मायक्रोसेकंड गॅप. अच्छा. संकट आल्यावर शिक्षित मन सुरुवातीला रडेलही, पण त्यानंतर ते स्वतःला सावरतं आणि विवेक वापरून विचारतं की हे जे घडलं आहे तो एक अटळ फॅक्ट आहे. आता यातून मी काही शिकू शकतो. माझ्याकडे आता कोणते पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे विचार करण्याची दिशाच बदलली. हो, आणि ही दिशाच तुम्हाला दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढते. संयम म्हणजे नुसते गप्प बसून सहन करणे नव्हे, तर जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया न देण्याची ताकद. म्हणजेच मला असं म्हणायचंय की शिक्षण हे एखादं संरक्षक चिलखत नाहीये जे संकटांना अंगावर येऊच देणार नाही, तर ते एक असं अंतर्गत नॅव्हिगेशन सिस्टम आहे जे संकटाच्या वादळातही दिशा भरकटू देत नाही. अगदी तसंच. पण जर आपण प्रत्येक गोष्टीकडे इतक्या तटस्थपणे केवळ शिकण्याच्या शेतूने पाहू लागलो तर माणसातील ती जिंकण्याची ईर्ष्या किंवा पुढे जाण्याची धडपड कमी होणार नाही का? सगळंच शांतपणे स्वीकारायचं असेल तर प्रगती कशी होईल? इथेच आपण बऱ्याचदा गल्लत करतो. शांतपणे स्वीकारणे याचा अर्थ निष्क्रिय किंवा निरुत्साही बनणे असा अजिबात होत नाही. उलट विद्यानंद यांचं लेखन स्पष्ट करतं की खऱ्या शिक्षणामुळे स्वतःच्या ज्ञानावर आणि क्षमतेवर असा एक अढळ विश्वास निर्माण होतो जो कोणत्याही परिस्थितीने डळमळीत होत नाही. म्हणजे हा आत्मविश्वास मी नेहमीच यशस्वी होईन असा नसतो का? नाही, तो खोटा समज आहे. खरा आत्मविश्वास हा मी काहीही झालं तरी त्यातून शिकू शकेन या खात्रीवर आधारित असतो आणि यामुळे व्यक्ती प्रत्येक क्षण अधिक धैर्याने जगते. मला वाटतं याला समजून घेण्यासाठी आपण जिमचं किंवा स्नायूंच्या वाढीचं, ज्याला आपण मसल हायपरट्रॉफी म्हणतो, त्याचं रूपक वापरू शकतो. अच्छा, सांगा पाहू. जेव्हा एखादी व्यक्ती जिममध्ये जाऊन वजन उचलते तेव्हा ती मुळात काय करत असते? ती स्वतःच्या स्नायूंना ताण देते, त्यांना सूक्ष्म पातळीवर फाडते, ज्याला आपण मायक्रो टिअर्स म्हणतो. बरोबर. जर त्या व्यक्तीला स्नायू दुखण्याची किंवा फाटण्याची भीती वाटली तर ती कधीच वजन उचलणार नाही आणि तिचं शरीर मजबूत होणार नाही. अगदी बरोबर. पण त्या व्यक्तीला हे शिक्षण मिळालेलं असतं की हा जो त्रास आहे तो अपयश नाहीये, ती वाढीची पहिली पायरी आहे. त्याचप्रमाणे अशिक्षित मन चुकांना अपयश मानून त्यांच्यापासून पळून जातं, पण शिक्षित मन या अडचणींना रेझिस्टन्स ट्रेनिंगसारखं पाहतं. क्या बात है. हे स्नायूंचे रूपक खूपच समर्पक आहे, कारण ते धैर्याची संकल्पना अतिशय सोपी करतं. बघायला गेलं तर समाज आपल्याला नेहमीच चुका लपवायला शिकवतो. शाळेत आपल्याला लाल पेनांनी चुका दाखवून त्याबद्दल लाज बाळगायला शिकवतात. हो ना, आपण नेहमी चुका न करण्याच्या दडपणाखाली वावरत असतो. पण या लेखनाचा गाभा सांगतो की खरं शिक्षण आपल्याला या लाल पेनाच्या भीतीतून मुक्त करतं. जेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे समजतं की तुमचा प्रत्येक चुकीचा निर्णय तुम्हाला एका बरोबर निर्णयाकडे घेऊन जाणारी पायरी आहे, तेव्हा तुम्ही घाबरणं सोडून देता. आणि ही शिकण्याची वृत्तीच तुमच्या रोजच्या साध्या क्षणांना विलक्षण बनवते. कारण मग तुमच्या आयुष्यातला कोणताही क्षण वाया जात नाही.
प्रत्येक क्षण हा एकतर विजयाचा असतो किंवा शिकण्याचा. हे खूपच सखोल आहे. पण इथे मला एका अत्यंत महत्वाच्या विरोधाभासाकडे वळायचंय. आपण आत्तापर्यंत स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचं शिकणं, स्वतःचा दृष्टिकोन यावर चर्चा केली. बरोबर. जर कोणी फक्त स्वतःची प्रगती आणि स्वतःच्या आत्मबोधावरच एवढं लक्ष केंद्रित केलं तर ती व्यक्ती आत्मकेंद्रित किंवा स्वार्थी बनणार नाही का? आणि हे मी फक्त हवेत बोलत नाहीये. मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे अतिशय उच्च शिक्षित, अनेक पदव्या घेतलेले लोक कमालीचे अहंकारी, असंवेदनशील आणि स्वतःच्याच विश्वात मग्न असलेले दिसतात. मग अशा वेळी या शिक्षणाचा समाजाला काय उपयोग? तुम्ही एका अत्यंत ज्वलंत सत्यावर बोट ठेवलंय. आणि हा प्रश्न मूळ स्रोतातील ब्रेन पॉवर आणि हार्ट पॉवर या संकल्पनांमधील संघर्षाकडे आपल्याला घेऊन जातो. हार्ट पॉवर? हो. जे लोक उच्च शिक्षित असूनही अहंकारी असतात त्यांनी फक्त ब्रेन पॉवर विकसित केलेली असते. त्यांनी माहिती गोळा केली, तर्कशास्त्र शिकलं, पण त्यांनी स्वतःच्या अहंकाराला खतपाणी घातलं. म्हणजे फक्त स्वतःचा रुबाव वाढवणं. अगदी. जर शिक्षणाचा उद्देश फक्त बौद्धिक श्रेष्ठता सिद्ध करणं आणि खिसे भरणं असेल तर ते शिक्षण नक्कीच अहंकार निर्माण करेल. पण विद्यावाचस्पती विद्यानंद ज्या शिक्षणाबद्दल बोलत आहेत ते याच्या अगदी उलट आहे. अच्छा. ते म्हणतात की खऱ्या शिक्षणाचे मोजमाप बुद्धिमत्तेपेक्षा हृदयाच्या संवेदनशीलतेवर जास्त अवलंबून आहे. हृदयाच्या संवेदनशीलतेचा थेट संबंध कसा लागतो? नक्कीच. आपण मगाशी जाणीव आणि विवेक यावर बोललो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने आत्मबोध होतो तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या आत डोकावून पाहते. तिला स्वतःच्या उणीवा, स्वतःच्या चुका आणि स्वतःचे संघर्ष अत्यंत स्पष्टपणे दिसू लागतात. आता विचार करा, जर तुम्हाला हे समजलं की तुम्ही स्वतः अनेकदा चुकता, तुम्हालाही दुःखाचा सामना करावा लागतो आणि तुम्हीही परिपूर्ण नाही आहात, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीबद्दल कठोर निर्णय कसा घेऊ शकाल? अच्छा. म्हणजे स्वतःच्या अपूर्णतेची जाणीवच आपल्याला इतरांप्रती अधिक क्षमाशील बनवते. अगदी बरोबर. हे केवळ चांगलं वागण्याचं नाटक नाहीये, तर हा एक अत्यंत तार्किक निष्कर्ष आहे. खरं शिक्षण माणसाला हे दाखवून देतं की आपण सर्वजण एकाच विशाल मानवी जाळ्याचे, म्हणजे एका नेटवर्कचे हिस्से आहोत. आपण वेगळे नाही आहोत. आणि जेव्हा ही जाणीव खोलवर रुजते तेव्हा सहानुभूती किंवा एम्पथी आपोआप निर्माण होते. हो. तुम्हाला इतरांच्या भावनांची जाण येऊ लागते. त्यांच्या रागामागचं दुःख किंवा त्यांच्या चुकीमागचं अज्ञान तुम्हाला दिसू लागतं. त्यामुळे नात्यांमध्ये एक समज आणि स्नेह निर्माण होतो. म्हणजे तुम्ही इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाही. नाही. तुम्ही सहकार्याची भावना विकसित करता. एक अहंकारी सुशिक्षित माणूस दुसऱ्याला मूर्ख ठरवून स्वतःला श्रेष्ठ समजेल. पण खऱ्या अर्थाने शिक्षित माणूस त्या दुसऱ्या व्यक्तीला समजून घेऊन तिलाही वर ओढण्याचा प्रयत्न करेल. आणि एकमेकांच्या याच सहकार्यातून जीवनाचे हे क्षण खऱ्या अर्थाने सुंदर होतात. हे ऐकल्यावर जाणवत आहे की आपण शिक्षणाकडे किती मर्यादित आणि स्वार्थी दृष्टिकोनातून पाहत आलो आहोत. आपण नेहमी विचार करतो की या शिक्षणाचा माझ्या करिअरला काय फायदा. पण खऱ्या शिक्षणाचा अर्थ असा आहे की माझ्या अस्तित्वाने आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल घडत आहे. अगदी बरोबर. आणि हे काही असं काम नाहीये जे एखादा कोर्स पूर्ण केल्यावर संपेल. नक्कीच नाही. आणि म्हणूनच विद्यानंद यांच्या लेखनाचा जो शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तो याच वास्तवावर प्रकाश टाकतो. ते म्हणतात की शिक्षण हा एक अखंड चालणारा प्रवास आहे. तो कधीच संपत नाही. हो. आणि हे वास्तव स्वीकारायला खूप मोठं धैर्य लागतं. कारण आपल्याला नेहमी एखाद्या गोष्टीचा शेवटच हवा असतो. आपण सुरुवातीला बोललो होतो ना की पदवी मिळाली की आपण सुस्कारा सोडतो की चला आता शिक्षण संपलं. पण जर हे अल्कमीचं तत्वज्ञान आपण मान्य केलं तर प्रत्येक नवा दिवस हा एक नवीन वर्ग ठरतो. निसर्गातील बदल असोत, घडणाऱ्या घटना असोत किंवा अगदी आपले सतत बदलणारे विचार असोत, हे सर्व आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं. बरोबर. आणि इथेच तो अहंकार गळून पडण्याची खरी कसोटी असते. जर हे विश्व सतत बदलत आहे, मानवी स्वभाव सतत नवीन रूपे घेत आहे, तर आपलं शिकणं एका जागी कसं थांबू शकतं? नाही थांबू शकत. ज्या क्षणी माणूस म्हणतो की मला आत्ता सर्व काही समजलं आहे, त्याच क्षणी त्याची अल्कमी थांबते. तो प्रवाही राहण्याऐवजी एका डबक्यासारखा साचून राहतो. म्हणजे पाण्यासारखं वाहणारं राहायला हवं. अगदी. जेव्हा आपण हे वास्तव खुल्या मनाने स्वीकारतो की मला अजून खूप काही शिकायचं आहे, तेव्हा आपण कायम एका कुतूहल असलेल्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहतो. आणि एका खऱ्या विद्यार्थ्यासाठी कोणतीही गोष्ट कंटाळवाणी नसते. म्हणजेच शिक्षण केवळ आपलं भविष्य घडवत नाही, तर ते आपल्या वर्तमानातील प्रत्येक श्वासाला, प्रत्येक साध्या क्षणाला एक असा अर्थ प्रदान करतं जो आधी तिथे नव्हता.
तो अर्थ बाहेरून कोणी आणून देत नाही, तर तो आपण स्वतः आपल्या विकसित झालेल्या जाणीवेने निर्माण करतो. अगदी अचूक. ती जाणीव निर्माण करणं आणि ती सतत प्रज्वलित ठेवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने शिक्षित असणं. खरंच, या सगळ्या सखोल विश्लेषणानंतर मला वाटतं की आपण एका अत्यंत विचारप्रवर्तक टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. आपण हे पाहिलं की शिक्षण हे साध्या क्षणांचे विलक्षण क्षणांमध्ये रूपांतर करणारं एक रसायन आहे. नाबद्दल बोललो, चुकांमधून स्नायूंसारखी ताकद वाढवण्याबद्दल बोललो आणि अहंकाराच्या पलीकडे जाऊन सहानुभूती निर्माण करण्याबद्दलही बोललो. तर या सगळ्या चर्चेतून निर्माण झालेला एक अत्यंत रंजक आणि थोडासा अस्वस्थ करणारा विचार मला इथे मांडावासा वाटतो. कोणता विचार? सांगा ना. आपण आत्तापर्यंत म्हटलो की प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवते. पण आपण नेहमी चांगल्या लोकांकडून किंवा चांगल्या पुस्तकांकडूनच शिकण्याची अपेक्षा करतो. जर जीवनातील प्रत्येक क्षण एक शिक्षक आहे, तर जरा विचार करा, आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती नक्की असते जिचा आपल्याला प्रचंड राग येतो. हो, अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात असते अशी व्यक्ती. कदाचित तो सतत चुका काढणारा बॉस असेल, एखाद्या स्वार्थी नातेवाईक असेल किंवा रस्त्यावर विनाकारण भांडणारा एखादा अनोळखी माणूस असेल. आपण अशा लोकांना त्रास किंवा अडथळा मानतो. पण जर शिक्षणाची ही अलकमी खरी असेल, तर काय असा विचार करता येईल की ती सर्वात त्रासदायक व्यक्तीच खऱ्या अर्थाने आपला गुरु बनून आपल्या आयुष्यात आली आहे? बापरे, हा खरोखरच दृष्टिकोन पूर्णपणे उलटा करणारा विचार आहे. होय ना? कारण जी व्यक्ती आपल्याला शांत राहू देते, ती आपल्या संयमाची परीक्षा कधीच घेत नाही. पण जी व्यक्ती आपल्याला संतापवते, दुखावते, ती व्यक्ती नेमका आपल्या आतल्या कोणत्या असुरक्षिततेला किंवा उणीवेला स्पर्श करत आहे हे शिकण्याची ती एक अमूल्य संधी असू शकते. म्हणजे कदाचित तो त्रासदायक प्रसंगच तो कच्चा धातू आहे, ज्याचं आपण सोन्यात रूपांतर करणं अपेक्षित आहे. अगदी तेच. प्रश्न हा आहे की आपण त्या त्रासदायक व्यक्तीला आणि त्या कटू क्षणाला आपला शिक्षक मांडण्याइतके जागे आणि संवेदनशील आहोत का, की आपण ती अमूल्य संधी केवळ अहंकार आणि संतापाच्या आहारी जाऊन वाया घालवणार आहोत? श्रोतेहो, या अत्यंत कठीण पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नासोबतच आजचा हा सखोल ज्ञानाचा प्रवास आपण इथेच थांबवूया. नक्कीच. आणि नेहमी लक्षात ठेवूया, शिकण्याची ही जादू आणि हे रसायन प्रत्येक क्षणात दडलेले आहे. फक्त ते पाहणारा प्रिझम आपल्याला स्वतःच्या आत विकसित करायचा आहे.